अश्वपती प्रजापती अश्वप्रधान जागृत अष्टप्रधान वेशिष्ट न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा जिराज योगीराज शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। दुर्ग दुर्गेश श्रीमान रायगड ठिकाणी राजधानी स्थापन करायची हा विचार प्रथमतः बोलून दाखवला होता आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे रायगड किल्ल्यावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली। महाराजांनी रायगडावर राजधानी करण्याचे हे ठरवले होते, त्याचं कारण हे तर पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये तुम्ही मित्रांनो पाहिलंच आहे की राणींचे महल सिंहासन वगैरे। तर आता जे आपण पाहताय ते आहे जगदीश्वर मंदिर। तर चला दर्शन घेऊ आणि मग आपण याच्यामध्ये पुढं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो असं म्हणतात की महाराजांनी ज्यावेळेस हे बांधलं त्यावेळेस त्यांनी असा विचार केला होता की म्हणजे ही वरून बघितलं तर मस्जिद आहे ते, म्हणजे जेणेकरून बाहेरची कोणी जरी हल्ला करत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये लांबनच मस्जिद दिसली पाहिजे, म्हणजे गडावर कोणी हल्ला करू नये त्यासाठी मस्जिद टाईप बांधलेलं आहे। आतमध्ये पूर्ण शिव मंदिर आहे आणि पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये। आणि असंच होणार मग। आलेलो आहे आपण महाराजांच्या समाधीपाशी। तुम्ही पाहू शकता ह्या साईडला समाधी अशी, ओके, आणि ह्या साईडला त्यांचं जो वाघे नावाचं पुत्र होतं ते आहे आणि इथं समाधी आहे। इथं जी पायरी आता तो आपण जाणार आहे त्या पायरीपाशी, त्या पायरीपाशी ज्यांनी किल्ल्याची ही केली स्थापना केली त्यांचं नाव हिरोजी इंदलकर म्हणून होतं। तर त्यावेळेस त्यांना महाराजांनी विचारलं एवढा मोठा किल्ला बांधला तर काय बक्षीस घेणार, ते एवढंच बोलले की मला फक्त जे तुम्ही जिथं तुमची समाधी घेणार आहेत म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या साईडला, तिथं फक्त आहे ना मला एक छोटंसं म्हणजे पायरीला जागा द्या म्हणून। ते आपण पायरी दाखवणार आहे, तुम्हाला पाहू शकता तिथं। तुम्हाला काय हवं कुठली जागेत पाहिजे काय पाहिजे, तर ते म्हणाल की महाराज मला काही। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता फायनली जगदीश्वर मंदिराचं पण दर्शन घेतलं आणि महाराजांचं जी समाधी आहे तिथलं पण दर्शन घेतलेलं आहे। तर आपण फायनली आता जाणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला, आवडला व्हिडिओ
तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि अजून काय बोलणार याच्यापेक्षा. आता चला डायरेक्टली भेटू घरी डायरेक्टली. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय गड. वंदे